कुठं कुठं कायदा आहे. आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही. जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट आहे. ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही. तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला. त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते. आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे. मला काही समजत नाही. खचला काही गुन्हा केला, चोरी केली, आणखी काय केलं, त्याचा खचला बरा. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचलं. आणि हा खचला भरला. माझी गावचे सरपंच आहेत, असे आमदार जानकर आहेत, या सगळ्यांना विनंती ही आहे, याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. जमावबंदीचा रेकॉर्ड. इथं काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड. पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खतरा केस त्याचं रेकॉर्ड. या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या. आणि आम्ही या ठिकठिकाणी नेणार कृती. महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ, देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ, देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ. हे कशासाठी. आपण म्हणतो की महात्माच्या मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सगळी माहिती द्या. आणि शक्य असेल तर तालुक्यातल्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला EVM मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे. आणि त्या ठरावाची फेर उत्तम आमच्याकडे द्या, ते आमच्याकडे देतील. धैर्यशील आम्ही लोक त्यासंबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचतं. हे मी बोललो तर काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला. त्यांनी असं सांगितलं की पवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही. काय चुकीची गोष्ट केली. तुमच्या गावी येणं चुकीचं आहे, तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे. काही पद्धतीच्या बद्दल लोकांच्या मनात शंका आहे, ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्या बद्दलची काळजी घ्यावी हे चुकीचं आहे. शेवटी लोकशाही कशासाठी, लोकांचे अधिकार काय आहेत आणि ते अधिकार जतन करण्याच्यासाठी काय अर्थ येत असेल तर लोकप्रतिनिधीने त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही. आम्हाला इथं घडलं, इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरसन करायचं. आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढंच आमची भूमिका याच्यामध्ये. याच्यात राजकारण हे यत्किंचित सुद्धा काही करायचं नाही. आणि म्हणून मी सांगतो तसे ठराव करा. आम्ही ही सगळी माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार, निवडणूक